विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। इयत्ता तिसरी परिसर अभ्यासामधील 16वा धडा ज्ञानेंद्रिय याचा स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न अ आहे, काय करावे बरे? आजोबांना जेवायला बोलव असे आईने सकीनाला सांगितले आहे, पण सकीनाच्या आजोबांना अजिबात ऐकू येत नाही। आईने जेवायला बोलवले आहे हे सकीना आजोबांना कसे सांगेल? अशा वेळी सकीना काय करेल हे आपल्याला लिहायचं आहे। पाहूया। सकीना आजोबांच्या जवळ जाईल, त्यांना स्पर्श करून त्यांचे लक्ष वेधून घेईल, नंतर त्यांना खानाखुणा करून जेवायला चला असे सांगेल। अशा पद्धतीने सकीना आईने आजोबांना जेवायला बोलवलं आहे हे सांगून आपलं काम पूर्ण करेल। पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न आ आहे, जरा डोके चालवा। यामधील पहिला प्रश्न आहे, कालचे दही आज खराब झाले आहे, खाण्याजोगे राहिले नाही, हे तुम्हाला कसे समजते? उत्तर पाहूया। दह्याची चव बिघडते आणि आंबट वासही येतो, ते पिवळसर दिसू लागते, म्हणजेच आपल्या ज्ञानेंद्रियांपैकी जीभ, नाक आणि डोळे या तिन्हींमुळे दही खराब झाले आहे, ते खाण्याजोगे राहिलेले नाही हे लक्षात येते। यानंतर पुढे दुसरा प्रश्न आहे, पुढे स्वयंपाकघरातील पदार्थांची नावे दिली आहेत, त्यांचा रंग कोणता असतो? आपल्याला इथे स्वयंपाकघरातील काही पदार्थांची नावे दिलेली आहेत, त्यांचा रंग आपल्याला सांगायचा आहे। पहिला पदार्थ आहे हळद, हळदीचा रंग असतो पिवळा। दुसरा आहे कोथिंबिरीची पाने, कोथिंबिरीच्या पानांचा रंग असतो हिरवा। त्यानंतर आहे पिकलेली मिरची, पिकलेल्या मिरचीचा रंग असतो लाल। इथे लक्षात घ्यायचं आहे की जी कच्ची मिरची असते ती हिरवी असते, परंतु पिकलेली मिरची ही लाल असते। यानंतर मीठ, मिठाचा रंग असतो पांढरा आणि कच्चा टोमॅटो हा हिरवा असतो, टोमॅटो पिकल्यानंतर लाल होत असतो। तर अशा पद्धतीने स्वयंपाकघरातील जे पदार्थ आपल्याला दिलेले आहेत त्या सर्वांचे रंग आपण इथे लिहिलेले आहेत। पुढील प्रश्न पाहूया। पुढे प्रश्न ई आहे, पुढील माहिती कोणत्या ज्ञानेंद्रियांमुळे कळते ते लिहा। आपल्याला खाली काही माहिती दिलेली आहे, ती आपल्याला कोणत्या ज्ञानेंद्रियामुळे कळते ते लिहायचं आहे। पहिला आहे पेरू गोड आहे, तर हे आपल्याला जिभेमुळे कळेल, कारण जिभेमुळे आपल्याला खाताना चव कळते। पुढे बाहेर कोकिळ गात आहे, हे आपल्याला कानांमुळे कळेल, कारण कानातून आपल्याला त्याचा आवाज येईल। यानंतर तिसरी माहिती आहे सूर्यफूल पिवळे आहे, हे डोळ्यांनी कळेल आपल्याला। यानंतर उदबत्तीचा वास चांगला आहे, हे नाकाद्वारे कळेल। औषध कडू आहे, हे जिभेद्वारे कळेल आणि टॉवेल खरखरीत आहे हे त्वचेद्वारे कळेल। अशा पद्धतीने दिलेली प्रत्येक माहिती कोणत्या ज्ञानेंद्रियामुळे आपल्याला कळते ते आपण इथे लिहिलेलं आहे। यानंतर प्रश्न ई आहे, निरीक्षण करून माहिती लिहा। विटी दांडू खेळताना विटीला टोला मारायचा आहे, त्यावेळी कोणकोणत्या अवयवांचा उपयोग होतो, त्यांचा ताळमेळ कसा ठेवला जातो? उत्तर पाहूया। विटी दांडू खेळताना विटीला टोला मारायचा असेल तेव्हा डोळे, हात या अवयवांचा उपयोग होतो। डोळे विटी पाहतील, हात दांडूने फटका मारेल आणि त्यावेळी योग्य फटका लागण्यासाठी या अवयवांत ताळमेळ असणे आवश्यक आहे। अशा पद्धतीने विटी दांडू खेळताना विटीला जेव्हा आपण टोला मारतो त्यावेळेस कोणते अवयव वापरले जातात आणि त्यांचा ताळमेळ कसा ठेवला जातो ते आपण इथे लिहिलेलं आहे। यानंतर प्रश्न उ आहे, थोडक्यात उत्तरे लिहा। त्यातील पहिला प्रश्न आहे, दाणे भाजताना काकूंनी 2 हातांचा उपयोग कसा केला आहे? आपण बऱ्याचदा आपल्या घरी दाणे भाजत असताना आपल्या आईला, काकूला किंवा मावशीला पाहिलेलं असतं, त्यावेळेस ते आपल्या दोन्ही हातांचा उपयोग करतात। तो कशा पद्धतीने करतात ते आपल्याला इथे लिहायचं आहे। उत्तर पाहूया। काकूंनी शेंगदाणे भाजताना डाव्या हाताने चिमटा पकडला आहे, चिमट्यात कढई आहे, म्हणजे ज्या भांड्यामध्ये शेंगदाणे भाजले जात आहेत ते भांडं एका हाताने चिमट्याने पकडलेलं आहे। त्यांच्या उजव्या हातात उलथण आहे आणि उलथण्याने त्या शेंगदाणे परतत आहेत, म्हणजे त्या शेंगदाणे सतत हलवावे लागतात, तर ते एका हाताने
उलटण्याद्वारे शेंगदाणे हलवण्याचं काम केलं जातं आणि दुसऱ्या हाताने जे भांडं आहे ते चिमट्याद्वारे पकडलं जातं. अशा पद्धतीने दाणे भाजताना दोन्ही हातांचा उपयोग होतो, तो आपण इथे लिहिलेला आहे. पुढील प्रश्न आहे, ज्ञानेंद्रिय म्हणजे काय? उत्तर पाहूया. आजूबाजूच्या परिस्थितीची माहिती देणारे अवयव म्हणजेच ज्ञानेंद्रिय होय. डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा ही आपली 5 ज्ञानेंद्रिय आहेत. यानंतर तिसरा प्रश्न आहे, ज्ञानेंद्रियांची आपल्याला कोणती मदत होते? उत्तर पाहूया. ज्ञानेंद्रियांमुळे आपल्याला सभोवतालच्या परिस्थितीची माहिती समजते. डोळ्यांनी आपण पाहतो, नाकाने आपण वास घेतो, कानांनी ऐकतो, जिभेमुळे आपल्याला चवी समजतात आणि त्वचेमुळे आपल्याला स्पर्शज्ञान होते. अशा पद्धतीने ज्ञानेंद्रियांची आपल्याला कशा प्रकारे मदत होते ते आपण इथे स्पष्ट केलेलं आहे. यानंतर चौथा प्रश्न आहे, हालचालींमध्ये ताळमेळ का असावा? उत्तर पाहूया. हालचालींमध्ये ताळमेळ नसेल तर चुका होतील. साध्या साध्या चुकांमुळे मोठे घोटाळे होऊ शकतील. चुका व घोटाळे टाळण्यासाठी हालचालींमध्ये ताळमेळ असावा. यानंतर शेवटचा प्रश्न आहे, गाळलेले शब्द भरा. इथे आपल्याला 5 वाक्य दिली आहेत आणि त्या वाक्यांमध्ये एक एक शब्द गाळलेला आहे. ते शब्द भरून आपण वाक्य लिहिलेली आहेत. त्यातील पहिलं वाक्य आहे, डोळ्यांमुळे वस्तू किती दूर आहे याचा अंदाज येतो. या ठिकाणी दूर हा शब्द गाळलेला होता, तो आपण भरला आहे. दुसरं वाक्य, आवाज कोणत्या दिशेने येतो ते कानांमुळे समजते. इथे आवाज हा शब्द गाळलेला होता, तो आपण भरून वाक्य लिहिलेला आहे. पुढे तिसरं वाक्य आहे, हवा कुबट आहे हे वासावरून समजते. या ठिकाणी कुबट हा शब्द गाळलेला होता, तो आपण भरला आहे. चौथं वाक्य आहे, वस्तू गरम आहे हे आपल्याला त्वचेमुळे समजते. इथे त्वचेमुळे हा शब्द गाळलेला होता, तो आपण भरला आहे. आणि शेवटचं वाक्य आहे, मिरची खाऊन जिभेची आग होते. यामध्ये मिरची हा शब्द गाळलेला होता, तो भरून आपण वाक्य लिहिलेलं आहे. इथे पाठावरील स्वाध्याय पूर्ण होत आहे. स्वाध्यायातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण व्यवस्थितपणे पाहिलेली आहेत. त्यांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात या स्वाध्यायाचे लेखन करा. आजचा व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण होत आहे. धन्यवाद.